कधी पावसात भिजायचं, कधी रडायचं, कधी आजारी पडायचं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. खरं आहे, शरद पवारांची तब्येत खराब असते, त्यांच्या तब्येतीवर बोलणं उचित होणार नाही. मात्र रोहित पवार हे थोडं काही झालं की लगेच रडायला लागतात. मला वाटतं रडून निवडणुका लढता किंवा जिंकता येत नाही. मला असं वाटतं की त्यांनी मुद्द्यावर बोलावं, विकासावर बोला, कामावर बोला, त्यावर मत मागा. ऑन संजय राऊत. संजय राऊत यांच्या जिभेला कुठलंही हाड नाही, कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही असं संजय राऊत बोलतात. संजय राऊत यांच्या बोलण्याला आता मी महत्त्व देत नाही. आनंद दिघे यांच्याकडून पद घेण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता. एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे सांगत आहेत तर त्यात तथ्य असेल. गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या गौप्यस्फोटावर समर्थन. उद्धव ठाकरे किती वर्ष आमच्या सोबत होते, त्यावेळी उद्धव ठाकरेंना सर्व गोड वाटलं का? ज्यावेळी सोबत होते त्यावेळी उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींचं कौतुक करत होते, आता विरोधात गेले म्हणून काहीही बोलावं का? आमच्या भरोशावरच तुमच्या 18 जागा निवडून आल्या. शिवसेनेचे खासदार आमदार कुणाच्या भरोशावर निवडून आले होते? 15 तरी आमदार उद्धव ठाकरे यांचे निवडून आले असते का? त्याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं. आज अंदाज सांगणं कठीण आहे, पण मी सांगितलं की मागच्या वेळेचं सुद्धा रेकॉर्ड तुटेल. इतक्या चांगल्या जागा यावेळेला ठिकाणी निवडून येतील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये 100% निकाल, 100% 8 जागा या ठिकाणी निवडून येतील. मला वाटतं कधी पावसात ओलं व्हायचं, कधी रडायचं, कधी आजारी पडायचं. आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता पवार साहेबांची तब्येत खरं आहे कमी जास्त असते, त्यांना त्रासही आहे. मी त्याबद्दल काही बोलणार नाही, त्या तब्येतीवर बोलणं हे उचितही होणार नाही. पण तो रोहित पवार जे वारंवार 2-3 सभेमध्ये मी बघितलं काय झालं की लगेच रडायला लागतात. मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता येणार नाही. तुम्ही लोकांना फार वेळ तुम्ही वेळ बनवू शकणार नाही मतदारांना. त्यामुळे मला असं वाटतं की मुद्द्यावर बोला, देशावर बोला, कामावर बोला, त्यावर तुम्ही मतं मागा ना. मी बघितलं रोहित पवार वारंवार सभेमध्ये आले की ते डोळे पुसतात, रडतात. पण मला वाटतं भावना व्यवस्थित असं तुम्हाला चालणार नाही. तुम्ही तरुण आहात, तुमच्या मागे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मोठी ताकद तुम्हाला असं वाटतंय, तर तुम्ही मुद्द्यांवर बोला आणि त्यावरच मतं मागा. संजय राऊताच्या जिभेला कुठले हाड नाही, ते काही बोलतील. त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. तर काही काढतात, त्यांना वाटेल ते बोलतात. जे अगदी कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही तसंही ते बोलतायत. त्यामुळे त्यांना आम्ही फार महत्त्व देत नाही. मी नाही, आता जनता सुद्धा किंवा मतदार सुद्धा या राज्यातले त्यांना कोणी महत्त्व देत नाही. निवडणुकीमध्ये सध्या मराठी वर्सेस गुजराती हा मुद्दा पुन्हा तापलेला आहे. निकंडीवरची जी जाहिरात आहे आणि घाटकोपरमध्ये संजय पाटलांची जे पोस्टर आहे ते वाटण्यास मज्जाव करण्यात आला आहे गुजराती सोसायटीमध्ये. मला असं वाटतं की ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. ही देशाला विकसित करण्यासाठी, देशाला महासत्ता करण्यासाठीची निवडणूक आहे. आणि सर्व लोकांना माहिती 10 वर्षामध्ये मोदींनी काय काम केलंय, काय केलेलं नाही. त्यामुळे आता आपापला स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लोक मग कोणीतरी समाजाचा आधार घेत आहे, कोणी धर्माचा घेत आहे, कोणी जातीपातीचा घेत आहे. मला वाटतं त्यावर कोणी लोक बोलणार नाहीत, कोणीही त्या पद्धतीने त्या ठिकाणी मतदान इकडे तिकडे करणार नाहीत. लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे. मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, या देशाला महासत्ता करायचं आहे, विश्वगुरू करायचं आहे आणि त्यासाठी सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे कोणी काही म्हटलं, कोणी म्हणत असेल की मुस्लिम विरुद्ध हिंदू आहे, कोणी म्हणेल मारवाडी विरुद्ध गुजराती आहे, गुजराती विरुद्ध मराठी आहे. मला वाटतं या म्हणण्याला कुठेही अर्थ नाही. चांगलं आहे ना, मग त्यांनी यावं ना. उद्धवजींनी त्यांचे कॅन्डिडेट या ठिकाणी आहेत, त्यांनी यावं या ठिकाणी, त्याचा प्रचार करावा. आणि सगळेच नेते जे आहेत, मला वाटतं सगळ्याच पक्ष नेते हे या ठिकाणी येत आहेत, प्रचार करतायत, आपलं म्हणणं लोकांसमोर मांडतायत, आपले विचार मांडतायत. त्यांनी मांडावेत. पण इथली जनता कुठेही अशा गोष्टीला बोलणार नाही. लोकांनी ठरवलेलं आहे की मतदान कमळाच्या फुलावर ज्या ठिकाणी करायचं आहे, भाजपलाच द्यायचं आहे आणि मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा भरघोस मतांनी. आपण बघितलं गेल्या वेळी सुद्धा 60% वर मतदान या दोन्ही मतदारसंघातून भाजपला या ठिकाणी होतं आणि यावेळेला त्याच्याही पुढे जाऊन ते रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत. लोकांची साथ आहे, मात्र निवडणूक अधिकाऱ्यांची पण साथ असेल तर आम्ही जिंकू शकतो. मला असं वाटतं की काही आरोप करायचे, ईव्हीएम घोटाळा नाही झाला तर मी निवडून येईल, अधिकारी आमच्या बाजूने वागले तर मी निवडून येईल, या म्हणण्याला कुठलंही तथ्य नाही, आधार नाहीये. असं कोणी बोलू नये की ईव्हीएम मशीन आमच्या बाजूने असं आम्ही निवडून येऊ. आता तुम्हाला तुमची हार आधीच दिसते मला असं वाटतं.
आणि म्हणून तुम्ही आता पळवाट काढताय की ईव्हीएम मशीन आमच्या बाजूने असलं आम्ही निवडून येऊ. मला वाटतं देशभरातल्या निवडणुका आहेत, सुप्रीम कोर्टाने जे शिक्कामोर्तब केलेलं आहे, असं ईव्हीएम मशीन जर मॅनेज करून जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर कशाला एवढं खटाटामध्ये सभा घेतलं असतं कोणी. पण मला असं वाटतं की तुम्ही आता उमेदवार आहात, तुम्ही आता तुमचं काम करा, तुमचे विचार पटवा, लोकांना सांगा काय असेल त्यावर मतं मागा. ईव्हीएम मशीन जर चांगलं असलं, अधिकारी आमच्या बाजूला असलं, आम्ही निवडून येऊ आणि पडलो तर मग ते आमच्या विरोधात होते. मला वाटतं असं रडगाणं तुम्ही गाऊ नका. भूसंपादनामध्ये राज्यपतीचा घोटाळा केल्याचं म्हटलं गेलं बिल्डरांच्या माध्यमातून मर्जीतल्या बिल्डरांना ते भूसंपादन देण्यात आलेलं आहे असं म्हटलं संजय राऊतांनी. नाही, मला या बाबतीमध्ये काही नाही. आता मी तिथे पालकमंत्री पण नाही, 5 वर्ष झाले, त्यामुळे मला तिथली काही माहिती नाही. आपण काय म्हणताय? उद्धव ठाकरे म्हणतात की नरेंद्र मोदी दुर्दैवाने पंतप्रधान आहे, तुम्ही शरीरच्या वाढदिवसाला केक खायला तिकडे गेला होता. आता उद्धव ठाकरेंना म्हणा, तुम्ही किती वर्ष आमच्या सोबत होते, मग त्यावेळेला तुम्हाला का नाही सुचलं, तेव्हा तुम्हाला गोड वाटत होतं का सगळं? म्हणजे आता विरोधात गेले म्हणून काही बोलावं दुर्दैवाने आहे सुद्धा. त्यावेळेला तर तुम्ही केवढं कौतुक करत होते आणि आमच्या भरोश्यावर तुमच्या 18 जागा आले होते निवडून. खासदार कुणाच्या भरोश्यावर आले होते, 55 आमदार कुणाच्या भरोश्यावर आले तुमचे, नाही तर आले असते का 15 तरी. हे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं, त्यावेळेला तोंड म्हणून कौतुक करावं. आणि आता लोकांनीच आपल्याला बाहेर काढलं पक्षातून आपल्या, तर आमच्यावर टीका करावी तर कितपत योग्य आहे? गुजरातच्या चोरांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. चला, मला वाटतं आज भारतीय जनता पक्षाचे आमचे देशाचे महामंत्री शिवप्रकाशजी आज जळगाव, रावेर, त्यानंतर नंदुरबार, धुळे अशा दौऱ्यावर आलेले आहेत. आणि त्यांनी सर्व प्रमुख पदाधिकारी जे आहेत, दोन्ही मतदारसंघाचे जवळपास 100 पदाधिकारी आहेत, त्यांची बैठक या ठिकाणी घेतली. काही मार्गदर्शन, काही आवश्यक सूचना त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आम्हाला या उत्तर महाराष्ट्रात 100% निकाल द्यायचा आहे. आज 4 जागा निवडून द्यायच्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिशय चांगला निर्णय, चांगला निकाल, म्हणजे गेल्या वेळापेक्षा सुद्धा चांगला निकाल आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही संघटनात्मक दृष्ट्या अतिशय बारकाईने लक्ष देऊन त्या ठिकाणी काम करत आहोत. आणि म्हणून आजची बैठक ही अतिशय महत्त्वाची होती. हे आजच नाही तर गेली 5 वर्ष आम्ही संघटनेकडे विशेष लक्ष दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू आहे. मला वाटतं ज्याने त्यांनी आपापल्या पक्षाचा प्रचार करावा, सांगावं कोण किती. पण मला असं वाटतं की आता घोडा मैदान समोर आहे. कोणी किती म्हटलं, काही म्हटलं तरी आता 13 तारखेला मतदान आहे, 4 तारखेला मतमोजणी होईल. त्यावेळेला सगळ्यांचे अंदाज कोणाचा फोल आहे, कोणाचा खरा आहे ते आपल्या समोर येईल. कोणाकोणाच्या सभा होतात जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे अमितभाईंची सभा आली होती, पण ती थोडी आता मागे पुढे चाललेली आहे. गडकरी साहेब या ठिकाणी येणार आहेत, देवेंद्रजी या ठिकाणी येणार आहेत. आमचा प्रयत्न आहे CM साहेबांनी या ठिकाणी यावं असा आमचा प्रयत्न आहे. अजितदादांनाही मी म्हणतोय. पण मला वाटतं बहुतांशी या 2-3 दिवसामध्ये, 3-4 दिवसामध्ये या सगळ्या सभा या ठिकाणी होतील. शरद पवार जळगाव दौऱ्यावर असताना यांनी मोदींवर टीका केली होती की नरेंद्र मोदींनी किती कुटुंबे आतापर्यंत सांभाळली. मला वाटतं आता त्याचं कामच आहे टीका टिप्पणी करणं. आता प्रत्येक टीकेला उत्तर देणं हे काही आपल्यासाठी काही आपल्याला आवश्यक नाही आहे. त्याचं उत्तर आता लोक, जनता, मतदारच त्यांना देतील, कोणी काय सांभाळलं, कोणी काय नाही सांभाळलं. म्हणून मला वाटतं की या विषयावर न बोललेलं बरं.